नमस्कार. आता आपण आहोत उत्तम नगर मध्ये. प्रभाग 33 चे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिताताई इंगळे असतील, काकासाहेब चव्हाण असतील, रश्मिताई घुले आणि संदीप भाऊमते यांच्या प्रचारार्थ उत्तम नगर मध्ये आता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शुक्रभाऊ वांजळे आपल्या सोबत आहेत. भाऊ, काय सांगाल, एकूणच कसा प्रतिसाद आहे, नागरिकांना काय आवाहन कराल? अतिशय चांगला प्रतिसाद आज या उत्तमनगर गावामध्ये माझ्या माता भगिनींनी दिलेला आहे आणि याचा अर्थ आहे की 16 तारखेचा विजय हा तुतारीचा होणार. कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे या निवडणुकींना सामोरे जात आहे तुम्ही? अनेक मुद्दे या भागामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी महानगरपालिका असल्यामुळे या भागामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. पाण्याचा असेल, रस्ते असतील, ड्रेनेजचे लाईन असेल, तर हे प्रामुख्याने प्रश्न या भागामध्ये भेडसावतात आणि मुख्यतः ट्रॅफिकचा विषय हा प्राधान्याने त्या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. मारुती भाऊ, काय सांगाल तुम्ही, काय भावना आहे? आमचे मुख्य विषय जो आहे तो आहे वाहतुकीचा. कारण आपण जर वारजेतून निघालो तर इथं यायला कमीत कमी अर्धा तास जातो. हा वाहतुकीचा प्रश्न आमचे हे चारही उमेदवार महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर निवडून आल्यानंतर हे प्रश्न सोडवतील आणि आमच्या उत्तमनगर गावाच्या वतीने हे चारही उमेदवारांना आम्ही उत्तमनगर वासियांनी एकमुखी पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी जे जे प्रश्न आहेत, या अगोदरही या गावाचं नेतृत्व करणारे त्यांनी फसवणूक केलेली आहे, उत्तमनगरच्या जनतेची फसवणूक केलेली आहे. आदरणीय अजितदादा यांना मी आजच तो प्रश्न मांडलाय. दादा म्हणले निवडणूक झाल्यानंतर तुमचा प्रश्न आपण प्राधान्याने सोडवू. अजून प्राधान्याने घेतलेले विषय आपल्या जवळ धरण आहे, परंतु धरण उशाशी आणि कोरड घाशाशी असा प्रश्न आहे. एकच टाइम आपल्याला या ठिकाणी उत्तमनगर आणि या परिसरामध्ये पाणी मिळतं. ते पाणी 2 टाइम आणि पुरेसं आणि चांगल्या दाबाने मिळावं याच्यासाठी आमचे सगळे उमेदवार प्रयत्न करणार आहेत. आणि कशा प्रकारे नागरिकांना आवाहन कराल मतदान करण्यासाठी? नागरिकांना आव्हान करायची काही गरजच नाही. सगळे नागरिकच आपल्या बरोबर आहे. ही निवडणूक सगळ्या नागरिकांनीच आपल्या हातात घेतलेली आहे. त्यामुळं वेगळं आव्हान मला वाटतंय माझ्या नागरिकांना करण्याची आवश्यकता मला भासत नाहीये. कारण सगळेच जण आज आपल्या पाठीशी उभे आहेत आणि खंबीरपणे उभे आहेत. एकूणच सगळेच जण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि मारुती भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक मुद्द्यांवर मारुती भाऊ निवडून आलेल्या नगरसेवकांकडून काम करून घेणार आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी हे सर्व उमेदवार काम करणार आहेत, असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे.